हॅलो मित्रांनो, वर्ग 9च्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण जो सिरीज चालू केलेली आहे क्लास 9 चे मॅथमॅटिक्स, त्याच्यात आपण चॅप्टर बघतोय चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स. काय नाव आहे बाळांनो? पॉलिनॉमियल्स. आणि हा जो चॅप्टर आहे हा अतिशय अवघड चॅप्टर पैकी एक चॅप्टर आहे 9वीच्या अभ्यासक्रमात. ठीक आहे, तर त्याच्यातली पहिली प्रॅक्टिस सेट आपण व्यवस्थित बघितली आणि प्रॅक्टिस सेट आज आहे दुसरी. आता ही जी प्रॅक्टिस सेट दुसरी आहे आणि लेक्चर नंबर दुसरा आहे, याच्यात नेमकं करायचं काय? तर याच्यात बघायचं आपल्याला ऑपरेशन. तर ऑपरेशन म्हणजे काय? बेरीज, नंतर वजाबाकी, नंतर गुणाकार, नंतर भागाकार. ठीक आहे, म्हणजे ऍडिशन बघायचं, सबट्रॅक्शन बघायचं, मल्टिप्लिकेशन बघायचं, डिव्हिजन. या चारही प्रोसेसलाच म्हणता ऑपरेशन. काय म्हणता बोला? ऑपरेशन. ठीक आहे, हे ऑपरेशन बघायचं आणि नंतर मात्र काय करायचं? असे काही प्रश्न आहेत ज्याच्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या प्रोसेस काही ना काही एकाच प्रश्नात येत असतात. ठीक आहे, तर ऍडिशन सोपी आहे, सबट्रॅक्शन सोपं आहे, मल्टिप्लिकेशन सोपं आहे, फक्त आणि फक्त थोडंसं डिव्हिजन अवघड आहे. तर डिव्हिजन कसं सोपं करावं यासाठी हे लेक्चर बघणं तुम्हाला आवश्यक आहे. मल्टिप्लिकेशन कसं करायचं यासाठी तुम्हाला लेक्चर पाहिजे. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन. आणि शेवटी मात्र एक वर्ड प्रॉब्लेम आहे आणि तो वर्ड प्रॉब्लेम थोडासा डेंजर आहे. का? कारण की त्याच्यात एक शेती घेतलेली आणि त्या शेतीमध्ये एक प्लॉट तयार करताय, लांबी आणि रुंदी दिलेली, व्हॅल्यू मात्र दिलेली नाहीये. ते सगळं अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये आहे. तर बघूया आणि हे लेक्चर कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल आणि तुमच्या कन्सेप्ट कशा दूर करता येईल त्यासाठी मी तुम्हाला एक आकर्षक पद्धतीने आणि वेगवेगळ्या टेक्निक यूज करून ह्या सोपं हा जो ही जी एक्सरसाइज आहे, अवघड एक्सरसाइज ही सोपी केलेली आहे. तर बघूया मित्रांनो. हॅलो माय डिअर स्टुडंट, माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, तुमच्यासाठी 9वीचा अभ्यासक्रम आपण चालू केलेला आहे, तो पण युट्यूबच्या माध्यमातून. आणि ह्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्राईड रायडर सर, जे तुम्हाला देणार वर्ग 9वी, वर्ग 10वी, वर्ग 11वी, 12वी, 8वी, नवोदय विद्यालय सगळ्यांसाठी मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. ठीक आहे, तर हे नवीन चॅनल नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे, तर आपण बघूया क्लास 9चा नवीन चॅप्टर, त्याचं नाव आहे बाळांनो पॉलिनॉमियल. काय नाव आहे? पॉलिनॉमियल. त्याची प्रॅक्टिस सेट चालू आहे आपली 3.2. पॉलिनॉमियल म्हणजे काय याच्यावर ऑलरेडी आपली अगोदर चर्चा झालेली आहे, बरोबर आहे. तर जे जे विद्यार्थी नवीन आले असतील त्यासल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस सेट 3.1 मात्र बघा आणि त्याचं बेसिक मात्र बघा, तरच तुम्हाला 3.2 कळणार आहे. आणि हे आपलं लेक्चर नंबर आहे 2. लेक्चर नंबर काय? 2. आणि अजून माहितीसाठी आपण या स्कॅनरला स्कॅन करू शकता, जेणेकरून तुम्ही प्राईड रायडर ह्या ऍप्लिकेशन वर जाणार. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या हे दुसरं जे स्कॅनर आहे हे प्राईड रायडर सर युट्यूब चॅनल साठी आहे. तिसरं जे आहे प्राईड रायडर सर हे व्हॉट्सअप चॅनल साठी आहे. आणि चौथं मात्र स्कॅनर आहे ते मात्र फेसबुक साठी. आणि 5वं स्कॅनर आहे इंस्टाग्राम आणि टेलिग्राम. सगळ्यांची आयडी सारखीच आहे, @प्राईड रायडर सर, @प्राईड रायडर सर, @प्राईड रायडर सर. ठीक आहे, आणि प्राईड रायडर सर, प्राईड रायडर सर हे व्हॉट्सअप आणि हे युट्यूबच्या आयडी आणि युट्यूबचं चॅनलचं नाव आहे. ठीक आहे, आणि प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे आपल्या युट्यूबचं प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे आपल्या प्ले स्टोअरवर जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे. ठीक आहे, तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी तुम्ही दररोजचे दररोज लेक्चर बघायचा आणि जेवढे लेक्चर बघणार तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आणि तुम्हाला तितकं सोपं जाणार. जर गणितात आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करावा लागणार. राईट आहे, तर बाळांनो स्टार्ट करूया. तर बघा क्वेश्चन नंबर आजचा हा पहिला क्वेश्चन. अतिशय एकदम अट्रॅक्टिव्ह पद्धतीने मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहे. काय तुम्हालाही मजा येणार आणि तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा येणार. सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार. तर बघूया आजचा हा पहिला क्वेश्चन. यूज द गिवन लेटर टू राईट द आन्सर. ठीक आहे, हा ह्या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिलं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा. हा क्वेश्चन माझ्या मते कितवाला? दुसरा येऊन गेला वाटतं. ठीक आहे, पहिला आपण बघूया. पहिला आहे का? ठीक आहे, पहिला प्रश्न पहिला. चला दुसरा आलेला आहे, दुसरं पहिलं सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, पहिला आपण नंतर सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा दुसरा क्वेश्चन काय आहे. यूज द गिवन लेटर ऑफ द राईट आन्सर फॉर द परेड. देअर
आर अ वाय स्टुडंट. काय नाव आहे बाळांनो? वाय स्टुडंट्स. ठीक आहे, वाय नावाचे स्टुडंट्स आहे. ठीक आहे, इन इच रो अँड एक्स सच रो आर फॉर्म, देन हाऊ मेनी स्टुडंट आर देअर फॉर द परेड इन ऑल. मी परत प्रश्न वाचतो पुस्तकातला. हा प्रश्न सेम आहे का बघूया. फॉर द परेड देर आर वाय स्टुडंट्स इन इच रो अँड एक्स सच दॅट. हा एक्स शोधायचा होता आपल्याला. एक्स सच दॅट रो आर फॉर्म. ठीक आहे, तर प्रश्न बघा कसा आहे, काय दिलेलं आहे ते ओळखणं आवश्यक आहे. आता काय आहे बघा, तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी परेड करतात ना, परेड, मिलिटरी परेड. हा, आगे से दाएं मुड़ेंगे, बाएं मुड़ेंगे, लेफ्ट राईट. हा, एनसीसी वाले असतात, एमसीसी वाले असतात, हे परेड करतात. काय करतात बाळांनो? परेड. तर हे असे एक जण इथे, 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 तर यांना म्हणतात रो. काय म्हणतात यांना? हा, आडव्या ज्या लाईनी आहेत त्यांना काय म्हणतो आपण? रोज. काय म्हणणार बोला? रोज. हा, हे असे असतात रो. काय म्हणणार यांना? रो. पहिला रो. आणि ही दुसरी आडवी लाईन आहे, याला काय म्हणणार? सेकंड रो. ही तिसरी आडवी लाईन आहे, याला काय म्हणणार? थर्ड रो. काय आहे बाळांनो? थर्ड रो. यांना म्हणतात रोज. रोज नुसार हा एक स्टुडंट आहे, तो असा आहे, हा इथं परेड करतोय, हा इथं परेड करतोय, हा इथं परेड करतोय, हा परेड करतोय. ठीक आहे, हे सगळे कोण आहे? विद्यार्थी आहे, जे की 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, कवायत करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. त्या पद्धतीने सगळे विद्यार्थी आपण बसवलेले आहे. मग रो म्हणजे कोण? तर एक्स म्हणजे रो. एक्स म्हणजे कोण आहे? एक्स म्हणजे रो. एक्स म्हणजे कोण आहे? रो. एक्स म्हणजे कोण आहे? रो. एक्स म्हणजे कोण आहे? रो. आणि फॉर द परेड देर आर वाय इज अ स्टुडंट. वाय मात्र काय? स्टुडंट्स. हे दिसत आहेत ना, हे सगळे काय? वाय. किती स्टुडंट आहे? किती स्टुडंट? हे असं जर मोजायचंय आणि याचं जर इक्वेशन बनायचंय, तर मला सांगा, वाय तर स्टुडंट आहे आणि एक्स रो आहे. वाय तर काय? स्टुडंट आहे. आणि एक समजा एका रो मध्ये 4 विद्यार्थी बसले आणि 10 रो असले तर किती होतील? 40. 4 10 किती होणार? 40. मग दोघांचा काय असतो? प्रोडक्ट. काय असतो? प्रोडक्ट. वाय मल्टिपल बाय काय राहणार आहे? एक्स. वाय मल्टिपल बाय काय? एक्स. किंवा एक्स मल्टिपल बाय काय करणार? वाय. एक्स मल्टिपल बाय वाय. म्हणजेच काय? टोटल रो म्हणजे कोण? टोटल रो म्हणजे कोण? तर टोटल रो म्हणजे एक्स. टोटल रोला काय म्हणणार? टोटल रोला काय म्हणणार बोला? एक्स म्हणणार. आणि नंबर ऑफ स्टुडंट इन सच रो. नंबर ऑफ स्टुडंट इन रो काय? वाय. वाय. नंबर ऑफ स्टुडंटला काय म्हणणार तुम्ही? वाय. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला जर सगळे विद्यार्थी पाहिजे तर तुम्ही दोघांचं काय करणार? प्रोडक्ट. काय करणार? प्रोडक्ट. म्हणजे एक्स गुणिले वाय. हे झालं तुमचं आन्सर. बघा, प्रश्नाचं उत्तर हेच आहे का? बघूया. पुस्तक ठेवा जवळ, बघा, आणि हे तुमचं हे उत्तर आहे. ठीक आहे. टोटल रो इंटू नंबर ऑफ स्टुडंट. टोटल रो इंटू नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ काय? स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. टोटल रो इंटू नंबर ऑफ स्टुडंट जर करताय तर तुम्हाला एक्स वाय भेटेल. भेटलं? राईट. पहिल्या प्रश्नाचा आन्सर कळाला? प्रश्न अवघड आहे का? नाही, प्रश्न अतिशय सोपा आहे. कळाला प्रश्न काय होता? नक्की कळाला? ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय बघा, तिसरा प्रश्न. एक मिनिट, पहिल्या स्लाइड मध्ये ही स्लाइड राहिली वाटतं आपली. कोणती? क्वेश्चन नंबर 4 ची स्लाइड राहिलेली आहे. मी याला काय करतो? ऍड टू द पेज. किती नंबरची स्लाइड आहे? 2 नंबरची स्लाइड वाटतं. किती नंबरला आहे? 2 नंबर. स्लाइड नंबर 2 ऍड टू द पेज. ओके. हा आला पहिला प्रश्न. ओके, हा आला पहिला प्रश्न. स्लाइड आपली राहिलेली होती. क्वेश्चन नंबर 2 आला. क्वेश्चन नंबर पहिला बघूया. काय? देर आर अ ट्री इन द विलेज लाट. विलेजचं नाव आहे लॅट. काही कसले नाव आहे? विलेजचं नाव काय? लॅट. लॅट नावाचं एक गाव आहे. कोणतं गाव आहे? LAD. लॅट. लाथ. बरोबर आहे का? लॅट. काय नावाचं गाव आहे? लॅट नावाचं गाव आहे. देर आर ए इज अ ट्री इन विलेज. म्हणजे इथे झाडं लावले आपण. काय लावले? झाडं. माणसाने लावायची. झाडं लावायची आपण. काय लावायची? झाडं. झाडं लावायची. हे झाड. हे काय? झाड.
किती मस्त झाडं काढतात सर. माणसांनी काढायचे, आपल्याला झाडं काढायची. काय काढायचे? हा, काय काढायचे बोला. हे झाड आहे. वा 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 सर, आम्हाला पहिल्यांदाच कळालं झाड असे काढता का. अरे झाड आहे ना हे झाड. ठीक आहे. कशाचं काय आहे ना, तुम्हाला काय आहे ना त्याच्याशी. हा, काय याचं काय आहे ना, झाड आहे ती. ठीक आहे. एकदम सोपी मेथड झाड काढायची. काय काय काढायची? झाड. एक लॅट नावाचं गाव आहे. कोणतं नावाचं? हा, त्याच्यात काय आहे, काही झाडं लावले. देर आर अ ट्री. ए इज अ ट्री. ए इज अ काय, हे जे झाड आहे ना यांना ट्री म्हणतात. ए इज अ ट्री. इफ द नंबर ऑफ ट्री इन इन्क्रीज एव्हरी इयर. दरवर्षी ट्री वाढतात. गावात काय होत आहे, हा, जसे आता पिवळे झाडं होते ना, आता थोडेसे वेगवेगळ्या कलरचे झाडं लावू शकतो आपण. लाल कलरचे झाडं लावू शकतो. दरवर्षी वाढतात ते. काय दरवर्षी झाडं काय होत आहे बोला, वाढत आहे. हा, दरवर्षी. दुसऱ्या वर्षी लाल झाले, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी समजा हे अशा पद्धतीत झाले. हा, काय बोला, झाड. काय काय हे सगळे काय झाड. पहिल्या वर्षी काही झाडं वाढतात, दुसऱ्या वर्षी काही झाडं वाढतात, तिसऱ्या वर्षी काही झाडं वाढतात, दरवर्षी वाढतात. काय मग तुम्ही लिहू शकता, देर आर ए ट्री इन द विलेज लॅट. काय म्हणणार तुम्ही? तसं लिहू शकता. देर आर ए ट्रीज इन द विलेज. विलेजचं नाव काय सांगा? विलेज लॅट. हा, नंबर ऑफ ट्रीज आणि जो आहे कोण, बी. बी मात्र काय, बी लिहू शकता. द नंबर बोला 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 ऑफ ट्री. नंबर ऑफ ट्री इंक्रीजेस. काय म्हणणार? नंबर ऑफ ट्री इंक्रीजेस एव्हरी इयर बाय बी. काय हे दोन लाईन लिहून टाकायच्या. डोकं चालत नाही ना आपलं. ही एक लाईन लिहिली आणि ही एक लाईन लिहिली, बघून बघून लिहून टाकायचं. देन हाऊ मेनी ट्री विल देअर आफ्टर एक्स इयर. किती वर्षानंतर? एक्स वर्षानंतर. मग एक्स काय? एक्स म्हणजे नंबर ऑफ इयर्स. एक्स म्हणजे कोण आहे? नंबर ऑफ इयर. नंबर ऑफ काय? इयर. बरं मला सांगा, हा, कसं इक्वेशन बने? पहिले गावात किती ट्री होते? ए ट्रीज होते. किती ट्रीज होते? पिवळ्या कलरचे ट्री होते अगोदर गावात. का होते? हा, आता दरवर्षी वाढवत आहे तर प्लस करणार का मायनस करणार? प्लस करणार ना. किती झाडं लावताय आपण? दरवर्षी किती झाडं इन्क्रीज करतोय? बी. किती करतोय? बी. आणि किती वर्षासाठी करतोय? एक्स. म्हणून काय झालं? ए प्लस बी एक्स झालं इक्वेशन. झालं, सोपं आहे. झाला प्रश्न. पहा उत्तर यायचे का? वा वा, किती सोपं सांगितलं सर. आम्हाला कळालं. नक्की कळालं का? हे पहा, किती ट्री होते? ए ट्री होते ना अगोदर गावात. दरवर्षी काहीतरी झाडं लावताय, तर झाडं लावताय म्हणजे काय करतोय आपण? बी. दरवर्षी काय नंबर ऑफ ट्री लावतोय त्याला काय म्हणता? बी. काय म्हणता? बी. आणि किती वर्षापर्यंत लावताय? 1 वर्षापर्यंत लावतात, 2 वर्षापर्यंत लावताय का 3 वर्षापर्यंत लावताय, तर वर्षाला काय म्हणणार? एक्स म्हणणार. नंबर ऑफ इयर म्हणजे काय? एक्स. मग एक्स गुणिले काय करणार? बी. सपोज एक्झाम्पल, सुरुवातीला माझ्याकडे 500 झाडं होते. किती झाडं होते? हा, दरवर्षी मी 100 झाडं लावतो. बी म्हणजे 100. दरवर्षी मी किती झाडं लावतो? 100. 5 वर्ष लावले मी, किंवा 8 वर्ष लावले. किती वर्ष लावले? 8. मग 500 तर होतेच ना. 100 गुणिले 8 किती झाले? 800. म्हणजे टोटल झाडं किती झाले? 1300. कळालं का? असा टाईपचा प्रश्न आहे. पण मग इथं नंबर होते म्हणून सोपं आहे. की सुरुवातीला लॅट नावाचं गाव होतं, त्या गावात 500 ट्री होते. हे सांगणं सोपं आहे. परंतु त्यांनी असं सांगितलं 500 ट्रीच्या जागी ए ट्री होते. गावात किती ट्री होते? ए ट्री होते. आणि नंतर दरवर्षी बी टाइम्स, किती टाइम्स? बी टाइम्स आपण तेवढे झाडं लावतो. आणि किती वर्षापर्यंत लावतोय आपण? हा, 8. म्हणून ए प्लस बी एक्स. कळालं? नक्की. हा झाला कितवा प्रश्न? दुसरा. काही डाऊट कोणाला? नाही. आता तिसरा झाला का आपला? पहिला झाला. अच्छा, पहिला हा घेतला मी. पहिला हा प्रश्न आहे तुमचा झाडांचा. दुसरा कोणता आहे? या कसला होता तो? परेडचा. कशाचा? विद्यार्थी काय करायचे? लाईनीत उभे परेड करण्यासाठी.
रो वाईज. कसे रो, रो म्हणजे एक्स आणि वाय म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. मग वर्गात पूर्ण ग्राउंडवर किती विद्यार्थी असं जर मोजायचं काय करायचं, 1 2 3 4, 4 त्रिकी झाले 12. तर डायरेक्ट करू शकता 4 त्रिकी झाले 12. नाही तर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग 12 मोजण्यापेक्षा डायरेक्ट करा ना. सपोज वाय ची व्हॅल्यू जर मी 4 पकडली आणि किती रोज आहे 4 रोज, एक्स रोज आहे, एक्स म्हणजे किती रे 4 आणि किती आहे 4, 4 चौकी झाले 16, 3 3 6 9 12. सॉरी रोज किती आहे 3च रो आहे. किती रोज आहे 3, 4 3 किती होतील 12. असं लिहू शकतो, परंतु आपल्याला नंबर मध्ये लिहायचं नाही, नंबर मध्ये मात्र लिहायचं नाही. झाडांचं कळालं नक्की. सुरुवातीला गावात किती झाडं होते ए, दरवर्षी किती झाडं लावतोय आपण बी, किती वर्षासाठी लावतोय एक्स, म्हणून ए प्लस बी एक्स. प्रश्न घाबरायचं नाही. मग नंतर प्रश्न क्रमांक किती आहे तुमचा, तिसरा. बघूया तिसरा प्रश्न. द 10 and unit place of 2-digit number is m and n. m आणि काय n. काय बाळांनो, m आणि n, m आणि काय n. द 10 प्लेस वर, 10 प्लेस वर कोण आहे, 10 प्लेस वर m आहे आणि युनिट प्लेसला कोण आहे, युनिट प्लेसला आहे n. युनिट प्लेसला कोण आहे n. 10 प्लेसला कोण आहे m, युनिट प्लेसला कोण आहे n. बर मग आता 2 डिजिट नंबर बनवायचा. मेक अ 2 डिजिट नंबर, मेक अ 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर. 2 अंकी संख्या बनवायचं तर काय लिहावं लागणार, एम एन लिहावं लागेल. काय लिहावं लागणार, एम एन लिहावं लागेल ना. एन कसं आहे युनिट प्लेसला आणि एम कसं आहे रे 10 प्लेसला. मग तुम्ही असं करायचे ना लहानपणी. जर तुम्हाला एखादी संख्या लिहिली मी 42, मग तुम्ही कसं लिहायचे, 2 हा एकक स्थानावर आहे युनिट प्लेसवर आणि हा 4 मात्र हा 10 प्लेसला आहे. तर तुम्ही असं लिहायचे 4 गुणिले 10 40 प्लस 2 गुणिले 1, मग 40 प्लस 2 म्हणजेच किती झाले 42. असंच लिहायचे ना तुम्ही लहानपणी, असंच लिहायचे का नाही लिहायचे, असे लिहित होते ना. मग आता मेक अ 2 डिजिट नंबर एम एन. या 2 संख्यापासून कोणता डिजिट नंबर बनला एम एन, कोणता बनला बोला एम एन. मग एम ला मल्टिपल बाय किती करू 10, किती मल्टिपल करू 10 प्लस एन ला किती मल्टिपल करू 1, एन ला किती मल्टिपल करू बोला 1. मग काय राहणार इक्वेशन, एम इंटू 10 म्हणजे 10 एम आणि एन इंटू 1 म्हणजे एन. झालं 10 एम प्लस एन. एक्झॅक्टली 10 एम प्लस एन. किती 10 एम प्लस किती, कळालं नक्की. हे डाऊट कोणाला झाला प्रश्न. किती सोपे सोपे प्रश्न आहे तुम्हाला. कितवा प्रश्न झाला, तिसरा. कितवा झाला, तिसरा. चला जाऊया पुढं. आता चॅप्टर मध्ये चालू झालेले बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. भागाकार झाला म्हणजे चॅप्टर संपला. चॅप्टर नाही, तीनच प्रश्न होते ना. मग दुसरा प्रश्न बाकी का आपला. अच्छा हा कोणता आला, तिसरा आला. बरं दुसऱ्याची स्लाइड राहुनली का. दुसरा प्रश्न पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. हाच का, हाच बाकी आहे ना. हा पूर्णच बाकी का. कितवी स्लाइड ही, पाचवी ना, पाचवी. ऍड टू पेज 5 नंतर 6वी स्लाइड. लक्षात ठेवा कितवी स्लाइड 6वी. ऍड टू पेज. किती प्रश्न होते ते बोला. 7 तीनच आहे का. बघा आता किती झाले, किती आहे. हा झाला ओके, हा झाला, हा झाला, हा पण झाला. हा चालू आहे. ऍड टू द गिवन पॉलिनॉमियल. हा पहिला बाकी का. बरं 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 एक मिनिट. हा क्वेश्चन नंबर
टू मधला पहिला स्लाइड कुठे गेली ती? आज ना, आज का? हा. बघूया क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न काय आहे तो? एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 9 5x कबू प्लस 2x प्लस 9. इकडे बघा, आताचे जे पुढचे जे प्रश्न आहे ना बाळांनो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. काय काय बोला? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. 4 क्रिया करायच्या आहेत. काय? नंबरची बेरीज करू शकता, नंबरची वजाबाकी करू शकता, नंबरची गुणाकार करू शकता, भागाकार करू शकता, सगळ्या प्रोसेस करू शकता. याला ऑपरेशन म्हणतात. परंतु आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहे यांचं जर तुम्हाला ऑपरेशन करायचंय तर तुम्हाला मात्र काय करावं लागेल बाळांनो? बोला बोला. इथं एक्स आणि वाय ची बेरीज करायची, एक्स आणि वाय ची वजाबाकी करायची, एक्स आणि वाय ची गुणाकार आणि एक्स आणि वाय चा भागाकार. लक्ष द्या रुपाली, लक्ष आहे ना? नक्की ना? अच्छा, बघूया. स्टार्ट करू का? प्रश्न मी आता तुम्हाला जे मेथड शिकवणार ती तुम्हाला कदाचित शाळेत शिकवली नसेल. मी उभी मांडणी करणार. कोणती करणार बोला? बेरीज असो वजाबाकी असो, मी उभी मांडणी करणार आणि उभेच मांडणीने करायचं. काय? आणि ज्याची डिग्री कळतं ना तुम्हाला, घातांक 3 असेल तर 3च्या खाली 3च पाहिजे, 2 असेल तर 2च असेल, 1 असेल तर 1च, 0 असेल तर 0. मग सारखे असेल तरच बेरीज वजाबाकी होईल. 3 सोबत 2 ची डिग्री ऍड केली तर नाही होणार, सारखेच पाहिजे. बघूया काय प्रश्न बघा. एक्स चा कबू मायनस 2x चा स्क्वेअर मायनस किती 9. नंतर काय? 5x चा कबू प्लस 2x प्लस 9. हा, याची बेरीज करायची. मग ही झालं पहिली स्टेप. आता ही बेरीज अशी चालती का? नाही, याला व्यवस्थित पद्धतीने याची मांडणी करावी लागते. कशानुसार करायची बोला? डिग्रीनुसार. कशानुसार करणार? बोला बोला. डिग्रीनुसार. कशी करणार? बोलत जा. डिग्रीनुसार. कशी मांडणी करणार? पहिले एक्स चा कबू लिहिलं, नंतर कबू नंतर 2 पाहिजे, मायनस 2x चा स्क्वेअर. कबू म्हणजे क्यूब. ठीक आहे, नवीन विद्यार्थ्यांना माहित नाही कबू काय आणलं सरने. कबू म्हणजे क्यूब. 2x चा स्क्वेअर. नंतर प्लस काहीच नाही, याचा अर्थ 0x टू द पॉवर किती 1. किती? 0x टू द पॉवर 1. आणि नंतर मात्र लिहिणार मायनस 9. नंतर किती लिहिणार? मायनस 9. हा, अपॉन. हा, बेरीज करायची. इथे किती आहे? 5x चा कबू, 5x चा कबू प्लस इथे काही दिसतंय का रे? हा, या दुसऱ्या याच्यात काही दिसतंय का? स्क्वेअर वगैरे कुठे आहे का? डिग्री स्क्वेअर आहे का? नाहीये. मग काय करता? 0x चा स्क्वेअर. काय करणार? हा हा, नंतर प्लस किती रे? 2x. x ची डिग्री 1 आहे ना? अच्छा, आणि 9 आहे का? आहे. आता बेरीज करू शकतो का आपण? सांगा. आता सर बेरीज करू शकता. इथं काहीच नाही, याचा अर्थ किती असतो? पण 5x चा कबू आणि 1 म्हणजे 6x चा कबू. मायनस 2x स्क्वेअर प्लस 0 मायनस 2x स्क्वेअर किती राहणार? हा, मायनस 2x चा स्क्वेअर. 2x प्लस 0 फक्त 2x. 9 9 काय झाले? कट झालं ना प्रश्नाचं उत्तर. कळालं का? 6x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x. कळालं? काय अडचण कोणाला? याचे का उत्तर? नक्की. याशी सोपी मेथड आहे ना? शाळेत असं शिकवलं का? उभ्या मेथडने शिकवलं का? कोणती मेथड शिकवली शाळेत? आडवी. हा, ही सोपी आहे ना? चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न किती आहे बोला? पहिला झाला, दुसरा. मुला दुसरा प्रश्न बघूया. हा झाला. अच्छा, पुढचं बघायचं का? हा, कोणता आहे? हाच का? तो झाला वापिस. किती नंबरची स्लाइड ही? 6 नंबरची का? हा झाला का? हाच का दुसरा प्रश्न? हा, बघूया हा प्रश्न. बघूया काय डिग्री बघा. पहिले काय? चौथी डिग्री, नंतर तिसरी, नंतर काही दिसेना. हा, मग कशी मांडणी करणार? उभी मांडणी करायची का आडवी मांडणी करायची? उभी. कशी मांडणी करणार? हा, -7m⁴ प्लस
5m चा कबू प्लस √2 प्लस आता काही नाही आहे 0m² करा. किती करा 0m² प्लस 0m त्याच्या डोक्यावर डिग्री किती राहणार 1 आणि नंतर लिहिणार तुम्ही √2 किती लिहिणार काय लिहिणार बोला √2 कळालं का काहीच नाही आहे बा. चौथी डिग्री स्टँडर्ड फॉर्म तयार केला ना आपण कोणता फॉर्म तयार केला 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 नंतर 0. आता इथं लिहा पुढचा प्रश्न काय 5m चा चौथा घातांक कितवा -3m चा कबू प्लस 2m चा स्क्वेअर प्लस 3mu -6 बेरीज करायची का वजाबाकी करायची सांगा रे पोराव. बेरीज करायची हे -7 हे +5 7तून 5 गेले रुपाली 7 मधून 5 गेले 2 -2m चा चौथा घातांक बरोबर आहे का. नंतर 5 मधून 3 गेले सांगा 2m चा कबू नंतर 0 + 2 फक्त 2m चा स्क्वेअर 0 + 3 फक्त 3m प्लस √2 -6 झालं. पाहत हेच उत्तर आहे का पहा हेच आहे का -2m⁴ -2m कबू प्लस 2m² प्लस 3m प्लस √2 -6 नक्की का खरं सांगा खुशी जाऊ पुढं. आता हा झाला आता हा तिसरा का हाच आहे का बघा सांगत जा मला प्रश्न हाच आहे का. बघूया हा प्रश्न 2y चा काय बोला 2y चा स्क्वेअर पहिले 2y चा स्क्वेअर लिहा लिहिलं नक्की लिहिलं का प्लस 7y प्लस हे लिहायच्या अगोदर 0y लिहा 0/2 डिग्री नुसार लिहायचं ना स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये. कोणत्या फॉर्मॅट मध्ये पहिले डिग्री 2 नंतर डिग्री 1 नंतर डिग्री 0y लिहायची काही गरज नाही 7y आहे ना इथं किती आहे 7y आहे y च्या डोक्यावर किती लिहू 1 आली का 2 नंतर 1 नंतर आता +5 प्लस किती आहे 5. आता पुढे पहा 3 प्रश्न आहेत याच्यात. हा एक आहे हा एक इथून तर इथपर्यंत हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. बाबा 2 आहे ना 3 आहे ना 3 प्रश्नाची बेरीज करायची ना मग प्लस इथं काही आहे का इथं 0y चा स्क्वेअर प्लस 3y y च्या डोक्यावर किती लिहू 1 प्लस 9 नंतर 0y चा स्क्वेअर 0y चा स्क्वेअर 0y चा स्क्वेअर काय करतात 3y² आहे ना किती 3y चा स्क्वेअर आहे 3y चा स्क्वेअर आहे. नंतर सांगा -4y -3 अपॉन सगळ्यांची काय करायची बेरीज. तुम्ही सांगा 2y² 0y² 3y² 3 आणि 2 किती झाले 5y² 5y² 7 आणि 3 किती झाले 10 10 तुम्ही 4 काढा ना 7 आणि 3 10 10 मधून 4 गेले 6y 9 आणि 5 किती होता 9 आणि 5 14 होता 14 तून 3 गेले 11 प्लस झालं. किती सोपं आहे रे शाळेत असं शिकवलं होतं का असं शिकवलं होतं का नाही अवघड शिकवलं होतं असं शिकवलं होतं का उभे मारते तिने नाही. चला आता तुम्ही सांगू शकता जाऊ पुढं
आता हा झाला का? कितवा झाला हा प्रश्न झाला का? आता सबट्रॅक्शन आहे का? झाले का? ऍडिशनचे 3च होते का? सबट्रॅक्शन का? हाच आहे का? हाच आहे का? हा बरं, एक काम करा, हे झालं. चला ठीक आहे. सबट्रॅक्शन आहे का? हेच आहे का? सबट्रॅक्ट सेकंड, तिसऱ्यातला पहिला बाकी का? हा का? एक काम करा, तिसऱ्यातला हा बोल नका, बोल नका. ऑनलाईन लेक्चर चालू आहे, बोलताय तुम्ही. हाच आहे ना? लक्ष द्या. क्वेश्चन नंबर तिसऱ्यातला सबट्रॅक्शन मधला पहिला, बरोबर आहे. सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होते, जे प्लस येते का होता म्हणजे मायनस येते का होता, आणि ऍडिशन मध्ये साइन चेंज होत नाही, तेवढाच फरक आहे, बेरीज आणि वजाबाकी. बाकी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहिणं जरुरी. पहिला प्रश्न लिहा, काय? एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस √3 सबट्रॅक्शन. काय करणार पहिले? हा प्रश्न ना 19x इथून तर डिग्री नुसार लिहा. चला पहिली डिग्री कोणाची लिहू? 7x² पहिले लिहू, आणि याला ब्रॅकेट ठेवायचं कधी पण. काय लिहिणार? ब्रॅकेट 7x². नंतर नंतर पहा ना, हा मायनस 19x, बरोबर आहे. नंतर प्लस √3 आणि याला ब्रॅकेट क्लोज करायचं. सबट्रॅक्शन आहे, चिन्ह बदला. हे प्लस आहे ना ऑलरेडी 7, हे काय होणार? मायनस. हे जे मायनस आहे ते काय होतील? प्लस. आणि जे प्लस आहे ते काय होतील? आता बोला, चिन्ह बदलले ना, मग इथं मायनस झालं आणि इथं काहीच नाही, याचा अर्थ किती असतो? 1. 1 मधून 7 गेले, 1 मधून 7 गेले, सांगा पटकन. हा मायनस 6x². या प्लस 7 नाही राहिले, आता मायनस झाले. मायनस 7x² मधून 1 गेला, किती झाले? मायनस 6x². आता हे मायनस 19x नाही, प्लस 19x आहे. प्लस 19 मधून 9 गेले, बोला 10x. आता हे किती आहे? मायनस √3 आणि हे किती आहे? प्लस √3. मायनस आणि प्लस काय झाले? कट झाला. प्रश्न संपला तुमचा. आहे का उत्तर? बघा, हा प्रश्न झाला. ठीक आहे, कितवा आहे? ठीक आहे. आता दुसरा आहे का? हाच आहे का? बघा, दुसरा हाच आहे ना? तर बघूया काय प्रश्न. बघा, इथून ते इथपर्यंत 2 कॉमा आहे, 1 कॉमा छोटा आणि 1 कॉमा अर्धा. तिथून प्रश्न बदलतो आणि इथून हा आहे. बघा काय, मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. बघा, मांडणी अशी व्यवस्थित झाली पाहिजे. कसा आहे प्रश्न? 2ab² प्लस 3a² मायनस 4ab. हा, ज्याच्या खाली त्याच्या खाली सारखेच पाहिजे, आवळे जावळे कसे पाहिजे? हा, जर 2ab² आहे तर तो त्याच्या खाली तसाच पाहिजे. शोधा तिथं कोणता दिसतो? मायनस 8ab², मायनस 8ab². याला ब्रॅकेट मारायचं. मात्र काय करणार? हा, नंतर दुसरा पहा, शोधा. हा, प्लस 2a²b. नंतर शोधा 3ab. प्लस आहे का मायनस आहे? प्लस 3ab. सारखे शोधायचे, ब्रॅकेट करायचं. ब्रॅकेट सबट्रॅक्शन आहे म्हणून करायचं. का बरं करायचं? जर बेरीज राहिली तर करायची काही गरज नाही, कारण सबट्रॅक्शनने चिन्ह बदलतात. काय होता? जे प्लस आहे ते मायनस होता, आणि जे मायनस आहे ते हा हे मायनस. आता हे मायनस आहे, काय होणार? प्लस.
हे प्लस आहे काय होणार मायनस, आणि जे प्लस आहे ते काय होणार मायनस, काय होणार मायनस. आता तुम्ही सांगा 8ab² आणि 2ab², 8 मधून 2 कमी करा, 8 मधून 2 कमी करा ना, 6ab². 8 मधून 2 कमी करा ना, किती राहणार आहे 6ab². नंतर 2a²b आणि 3a²b, 3a²b मधून 2a²b काढा, फक्त एक प्लस 1a²b, किती राहणार 1a²b. नंतर 4ab मधून हे 3ab काढा, हे मायनस आणि हे मायनस, -4 -3 किती झाले -7 झालं. पाहता हेच उत्तर आहे का, हे आन्सर नाही आहे. असेल व्यवस्थित बघा जरा प्रश्नाला, येत असेल पुढं मागं झाले असतील व्यवस्थित बघा, सुरुवात पुढं मागं होऊ शकते, आन्सर तेच असते. बघा सबट्रॅक्शन चालू आहे आपलं. अरे हा कोणतं आहे, कितवा प्रश्न आहे आपला, तिसऱ्यातला दुसरा. 10ab², 8, हा 8 आणि 2 10 होता बरोबर. नंतर a²b आहे 7ab बरोबर. अरे बाळांनो हे प्लस 8ab² आहे ना, आणि हे प्लस 2 झाले, 8 आणि 2 किती झाले 10, 6 आणि होते किती होता 10. इथं छोटीशी चूक झाली त्याबद्दल सॉरी. बघा 8 आणि 2 किती होत आहे 10. याला तुम्ही असे लिहू शकता 10ab² हा प्लस 1a²b आहे, फक्त a²b लिहिलं तरी चालतं, आणि 7ab झाले. हे असं उत्तर आहे. आहे का बघा, आहे का नक्की, हे अडचण कोणाला. कितवा प्रश्न झाला, हा तिसऱ्यातला दुसरा. किती प्रश्न आहे तिसऱ्यात, 2च आहे. आता काय तिसऱ्यातला आता सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन आहे का आता. हाच आहे का बघा. मल्टिप्लिकेशन मध्ये आतापर्यंत काय करत होते, बेरीज वजाबाकी, आणि आता काय झालं बाळांनो गुणाकार. अरे कळतंय का, अरे कळतंय ना, तर ते लाईक करा जरा, आणि आपल्या मित्रांना शेअर करा. स्टेटस विटेस लावत जा जरा, लावता का तुम्ही स्टेटस विटस, हा त्या लिंकला स्टेटस ठेवा जा जरा, म्हणजे पोरांना कळेल की आमचे सर शिकवत आहे. नक्की का, आज घरी गेल्या गेल्या तेवढं करा. हा चल किती बघा बोला, 2x आणि हा काय x² -2x -1 गुणाकार करायचं का रे, हा गुणाकार करायचं. कोणतं चिन्ह टाकायचं, गुणाकाराचं. आता याने खाऊ आणला, याला पण देणार, यालाही देणार, यालाही देणार. किती लोकांना वाटणार हा खाऊ, मग सांगा 2x, हा 2x × x². नंतर अरे डायरेक्ट खाऊ घ्या ना, डायरेक्ट 2x ने याला खाऊ दिला, नंतर 2x कोणाला खाऊ देणार, या 2x ला, 2x गुणिले 2x, परत हा 2x कोणाला खाऊ देणार सांगा, मायनसचं चिन्ह पहिले मायनस लावून टाका, 2x गुणिले 1, 2x गुणिले 1. कळालं का, या 2x ने x² ला खाऊ दिला, दिला की नाही दिला, 2x ने 2x ला पण खाऊ दिला, दिला की नाही, 2x ने -1 ला पण खाऊ दिला. काय झालं, 2x आणि हा स्क्वेअर याच्या डोक्यावर 1 आहे, x चा कबू. काय झाला, हे 2 आणि हा 1 मिळवला तर 3, बेदुनी किती झाले 4, x गुणिले x किती झाले x चा स्क्वेअर -2x झालं. बघा पाहत उत्तर हेच का, बघा उत्तर हेच का, 2x चा कबू -4x चा स्क्वेअर -2x ब्रॅकेट क्लोज. नक्की का, हेच का, घरी जाऊन व्यवस्थित लिहा, बघा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न कितवा आहे आता, हा झाला का, मल्टिप्लायचा कितवा प्रश्न आहे, दुसरा का, कितवी स्लाइड आहे आपली, 11वी. आता हाच आहे का, नक्की का, हा जो पण आहे त्याला व्यवस्थित ब्रॅकेट करा. x चा 5वा घातांक -1, हा हे गुणाकाराचं चिन्ह,
एक्स चा कबूम प्लस 2x का स्क्वेअर प्लस 2. काहीच करायचं नाही, सेपरेट सेपरेट करायचं. पेन चेंज करतोय मी. हा एक्स रेस टू पॉवर 5 कोणाला मल्टिपल होणार सांगा. हे सांगा पटापट. एक्स रेस टू 5 कोणाला मल्टिपल होणार? एक्स कबू 2x चा स्क्वेअर प्लस 2. बरोबर आहे का? नंतर परत -1 परत हा -1 कोणाला मल्टिपल होणार? बोला बोला ना पूर्ण बॉक्सला. एकदा एक्स रेस टू 5 खाऊ आणणार, या सगळ्यांना वाटणार. नंतर एक पण खाऊ आणणार, सगळ्यांना वाटणार. सगळ्यांना वाटणार ना का नाही वाटणार? मी ते काय लिहू? एक्स चा कबू प्लस 2x चा स्क्वेअर प्लस किती 2. नक्की का? असंच आहे का? मग वाटा. हा तुम्हाला रूल माहिती आहे ना, इंडेक्स रूल माहिती आहे ना. एक्सच्या डोक्यावर यम आहे आणि परत एक्सच्या डोक्यावर यन आहे, तर घातांकाची बेरीज होती. एम प्लस काय होता? यन. नक्की ना? सांगा. एक्स रेस टू 5 गुणिले एक्स रेस टू 3. परत सांगा. एक्स रेस टू 5 गुणिले 2x चा स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 5 गुणिले 2. गुणाकारात चिन्ह मारू शकता तुम्ही, कारण गुणाकारच करायचा आहे, मल्टिप्लाय. -1 गुणिले एक्स रेस टू क्यूब. परत -1 गुणिले 2x चा स्क्वेअर परत -1 गुणिले 2. बरोबर आहे का? लक्ष द्या इकडे. आता x चा घातांक किती झाला? 5 आणि 3 किती झाले? 8. नंतर 2 5 आणि 2 किती झाले? 7. नंतर 2 एक्स रेस टू किती? 5. नंतर x चा कबू, नंतर 2 x चा स्क्वेअर, नंतर 2, नंतर 2. आता पहा, आता सारखे आवळे जावळे दिसतात काही. 8वी डिग्री आहे, 7वी डिग्री आहे, 5वी डिग्री आहे, 3री डिग्री आहे, दुसरी आणि बरोबर आहे का उत्तर? पहा, हेच आहे का उत्तर? सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? नक्की. चला पुढचा प्रश्न बघूया. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता कितवा आहे? हा आता कोणता झाला? हा झाला. हा पुढचा बघा. हाच आहे का? आणि तोच आहे ना? तोच आला का? एक मिनिट. हाच आहे का? हा झाला कधी? हा पण झाला. हा पण. हा बोला. चला जाऊ द्या. कोणता बाकी आहे? स्लाइड लक्षात ठेवा तुम्ही. कितवा आहे? हा बाकी का? क्वेश्चन नंबर चौथ्या मधला तिसरा कोणता आहे बाबू? मल्टिप्लाय चालू आहे ना आपलं. पहिला झाला, दुसरा हाच होता का? अच्छा, तिसरा हा का? नंतर हा झाला का? हा बाकी का? किती प्रश्न बाकी अजून? कोणता बाकी? हा बाकी का? सांगा ना मग. हाच का? बघूया कितवा प्रश्न आहे? हा झाला का? कोणता बाकी आहे तेवढं सांगा पटकन. हा का? 12वी स्लाइड लक्षात ठेवा. आता 12वी स्लाइड हाच का? बघा, याचाही प्रोडक्ट आहे 2y + 1. याला मल्टिपल बाय काय करणार बोला? y² - 2y चा कबू प्लस 3y. असंच आहे का? करा मल्टिपल. 2y मल्टिपल बाय या बॉक्सला करा. y² - 2y चा क्यूब प्लस 3y. नंतर प्लस 1. सांगा याला. y² - 2y चा क्यूब प्लस 3y. सांगा 2y गुणिले y चा स्क्वेअर. नंतर याने सगळ्यांना खाऊ वाटणाऱ्या, सगळ्यांना वाटणारे खाऊ. सांगा 2y, हे चिन्ह मायनसचं लिहून टाका. 2y गुणिले 2y चा क्यूब प्लस 2y गुणिले किती रे? 3y.
2y गुणिले 3y नंतर प्लस 1 गुणिले y स्क्वेअर. आपण खाऊ आणणार, याला वाटणार, याला वाटणार, याला वाटणार, सगळ्यांना खाऊ वाटणार ना का नाही वाटणार? हा. नंतर 1 इंटू y स्क्वेअर 1 इंटू 2y क्यूब प्लस 1 इंटू 3y. हा 2y याच्या डोक्यावर काही नाही, याचा अर्थ 1, 2 आणि 1 की झाले 3. 2y चा क्यूब, लक्ष आहे का? 2y चा क्यूब मायनस बेदुनी 4, 3 आणि 1 किती झाले 4, y च्या डोक्यावर किती झाले 4 प्लस 3 दोन्ही किती झाले 6, 6y चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर मायनस 2y चा क्यूब 3y झालं. पाहत उत्तर. आता खूप झालं, डिग्री बघून घ्या एकदा. 3 आहे का? आहे. इथं पण 2 आहे, 3 आणि 2 5 करू शकत नाही. क्यूब आहे का इथं? कुठं आहे? हे पहा 2y क्यूब निगेटिव्ह आणि ते 2y क्यूब पॉझिटिव्ह, दोन्ही काय होतील? कट. काय होतील? कट. अजून काय दिसतंय का? अजून काही दिसतंय का? थ्री टू 6च होतात ना. हा आता बेरीज करून ना तुम्ही ते, म्हणून नाही इकडं पुढच्या स्टेप्स बाकीचे ना अजून. 6y स्क्वेअर प्लस 1 किती झाले? 7y स्क्वेअर. म्हणजे उत्तर काय लिहिणार तुम्ही? उत्तर असं लिहायचं बघा. उत्तर काय लिहिणार? पेन ब्लू घेतो मी. काय लिहिणार इथं बोला? बघा बोला. -4y चा चौथा घातांक 6y आणि 1y किती झाले? 7y प्लस 3y झाला आन्सर. बघा हेच एक आन्सर, हे झालं आन्सर, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढे जाऊया का? पुढचा प्रश्न किती आहे अजून डिव्हिजनचे? किती डिव्हिजन झाले का? आता डिव्हिजन चालू होणार का? कितवी स्लाइड आहे आता? 13वी का? हे का? हेच का? अच्छा 13वी ना. बरं हेच आहे का? बघा आता डिव्हिजनच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी अगोदर, लक्ष द्या. कोणत्याही संख्येला ज्यावेळेस डिवाइड करतो ना त्याला डिव्हिडंड म्हणता. काय म्हणता? काय म्हणता बोला? डिव्हिडंड. काय म्हणणार बोला? हा. आणि ज्याने भाग देता त्याला डिवायझर म्हणता. काय म्हणता? जे भागाकार येतो त्याला क्वोशंट म्हणता. काय म्हणता? आणि काही भाग दिल्यानंतर काही जे उरतं ना त्याला म्हणता रिमाइंडर. काय म्हणता? हे कळालं का तुम्हाला? समजा एखादी संख्या 7 आहे आणि 7ला 2 ने भाग द्यायचं, तर 2 त्रिकी झाले 6 आणि बाकी किती उरली? 1. या 3ला काय म्हणता बोला? क्वोशंट. या 7ला काय म्हणता? डिव्हिडंड. याला काय म्हणता? डिवायझर. डिवायझरला डीआर म्हणतो मी आणि या डीला डिव्हिडंड म्हणतो. चालेल ना? आणि या 1ला काय म्हणता? रिमाइंडर. आता फॉर्म्युला काय सांगता येते? डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंडचा अर्थ काय सांगताय बोला? बघा डिव्हिडंडचा अर्थ हे डिवायझर गुणिले क्वोशंट. काय काय बोला? डिवायझर गुणिले बोला ना क्वोशंट. क्वोशंट प्लस रिमाइंडर. प्लस काय? रिमाइंडर. मग तुम्ही सांगा मला डिवायझर. डिवायझर किती होते? 2. क्वोशंट किती आहे? 3. रिमाइंडर किती? 1. 3 दोन्ही 6 आणि 1 किती झाले? 3 दोन्ही 6 प्लस 1 किती झाले? 7. म्हणजे डिव्हिडंड आला का वापिस? डिव्हिडंड किती आलं? ही प्रोसेस लावायची आहे. काय? ही प्रोसेस. डिवायझर लक्ष द्या. याला डिवायझर, याला डिव्हिडंड, याला क्वोशंट. डिवायझर गुणिले क्वोशंट आणि प्लस रिमाइंडर मिळवत आहे तर तुम्हाला भेटणार डिव्हिडंड. सगळ्यात जास्त मुलांना हेच अवघड जातं भागाकार. बेरीज जमून जाते, गुणाकार जमून जातो, वजाबाकी जमते, पण काय जमत नाही? तर भागाकार सोपं करण्यासाठी ही मेथड लावा. काय? डिवायझर मल्टिपल बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. राहील का लक्षात? डी आर म्हणजे डिवायझर इंटू क्वोशंट
प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. बस एवढं लक्षात ठेवायचं. मग आणि नेहमी बा याची डिग्री किती कबू आणि याची डिग्री किती इवन. कधी पण लहान संख्येने भाग द्यायचा. कोणाने द्यायचा? ज्याची डिग्री लहान आहे त्याने. नाही तर द्याशाल मोठ्याने नाही. मोठ्याने द्यायचं. कोणाला द्यायचं? लहान. तुम्ही असं लिहित नाही का 12,4 याचा अर्थ काय? 12/4. 12/4 किती येतं? 4 त्रिक 12. कळालं का? हा पहिले जो भेटणार त्याला डिव्हिडंड म्हणणार आणि दुसरा जो भेटणार त्याला डिवायझर म्हणणार. काय म्हणणार? करूया, स्टार्ट करू. सांगा शिकवणार तुम्हाला. तुम्हाला जे एक्सपेक्टेशन आहे ती स्टँडर्ड फॉर्म आहे. कोणती फॉर्म आहे? बोला. हा स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे? बोला. कितवा? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय एक्सपेक्टेशन आहे तुम्हाला? बोला. स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय? 6:31 6:30 28 31. ठीक आहे. फॉर्म कसा बनवायचा प्रश्नाचा? स्टँडर्ड. मग डिव्हिजन करायचं. बघा लक्ष द्या. डिव्हिजन टाईपचे जे प्रश्न असतात ते कसे सॉल्व्ह होतात बघा. डिग्री स्टँडर्ड लावायची. बोला किती राहणार? x³ -64 आणि x -4 असा तुमचा हा प्रश्न आहे. असा तुमचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाची मांडणी परत व्यवस्थित करायची. कशी करणार? बोला इकडे बा. x³ मायनस हे बा x³ डिग्री किती आहे? 3. नंतर 2 घ्या. x च्या पॉवर किती पाहिजे? 2. इथे किती राहणार? 0. किती राहणार? 0. नंतर परत 0x त्याच्या डोक्यावर किती राहणार? 1. आता तुम्ही 64 लिहू शकता. आता तुम्ही किती लिहू शकता? बोला. कोणता फॉर्म झाला? स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म झाला? आता तुम्ही भाग देऊ शकता x -4. आता तुमचं उत्तर येईल. आता तुमचं उत्तर येणार. बघा इथं किती? इथं रफ वर्क पण झालं. समजा कोणतं वर्क झालंय? रफ वर्क. कोणतं झालं? इथं x आहे आणि इकडे x³ आहे. कितीने मल्टिपल करू म्हणजे x³ होईल? कितीने मल्टिपल करावं म्हणजे x³ होईल? x² ने. कितीने? x². x गुणिले x² म्हणजे x³. कशाची कमी? x² ची. x² × x म्हणजे किती झाले? x³. नंतर हा x² मल्टिपल -4 करा. करा ना. काय करायचं तुम्हाला सांगितलं ना मी. याचा गुणाकार करायचाच. आणि करताना फक्त x ने नाही सगळ्याला 4 ला पण मल्टिपल करा. x² गुणिले 4. लक्ष द्या रे. x² गुणिले 4 सांगा. -4x². आता वजाबाकी ब्रॅकेट मारा. ब्रॅकेट मारा. मायनस हे मायनस होईल. हे मायनस का होईल? प्लस. का होणार? भाग लक्ष आहे का? मग हा x³ आणि हा -x³ काय झाले? कट. हा प्लस 4x² आणि हा 0x² म्हणजे किती होणार? 4x². किती होणार? मायनस करणार का प्लस करणार? प्लस. चिन्ह बदलता मायनसने. मायनसने का होता? आता किती येणार? इथलचे खाली आणा. काय आहे? 0x. एक स्टेप हळूहळू आणा. एक स्टेप खाली आणा. मला सांगा इथं किती? पहिलं अक्षर किती आहे? 4x². किती आहे? आणि इथं किती आहे? x आहे. मला सांगा मला 4x² करायचंय. मला काय करायचंय? बोला. आणि माझ्याकडे अवेलेबल सुरुवात तर x आहे. कितीने गुणावं म्हणजे 4x² रे राजा? 4x ने. कितीने गुणावा? 4x ने जर गुणलं तर 4x² होऊन का नाही होणार? मग इथं किती लिहू? इथं लिहायचं प्लस 4x. 4x गुणिले x करा. 4x². 4x². नंतर 4x गुणिले 4 किती झाले? 16. किती झाले? 4x गुणिले 4 किती झाले? -16x. याला ब्रॅकेट मारा. आता काय होणार? हे मायनस असल्यामुळे यांचे चिन्ह बदलतील. मायनस आणि हे काय होतील रे? प्लस. प्लस 4x² -4x² काय झाले? कट. 0 + 16x
0 प्लस 16x 0 प्लस 16x सांगा 16x 0 प्लस 16x किती झाले प्लस 16x आणि इकडून काय येणार बोला -64 मायनस किती मायनस किती राहणार 64 मायनस किती 64 आता 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 तुम्ही सांगा इथे सुरुवात किती आहे 16x म्हणजे जी सुरुवात आहे राईट साईडला पहिला शब्द लिहायचा मला 16x पाहिजे आणि माझ्याकडे अवेलेबल किती सुरुवात कशाने होणार x ने सुरुवात कशाने होणार x आहे ना मला 16 करायचे कशाने गुणाकार करू 4 ने याला कितीने गुणू 4 ने हे जे बॉक्स दिसत आहे ना हे ऑटोमॅटिक तयार केले मी हे काही प्रश्नात दिलेले नव्हते हा x दिलेला होता पण मग हे राईट साइड बघून मी कॅल्क्युलेट केलेले 4x मी इथे किती लिहू 4 किती लिहायचं 4 4 गुणिले x सांगा रे किती आपल्याला 16x तयार करायचे कितीने मल्टिपल करू मग 4x ने थोडी होणार ते 16x कितीने 16 नेच मल्टिपल होईल कितीने होणार ते 4 ने थोडी होणार आहे कितीने होणार ते सांगा हा कितीने होणार ते बोला 16 ने 16 ने मल्टिपल केलं तर 16x होईल ना ते सांगा ना पटापट फॉलोअप द्या ना फॉलोअप देत नाही तुम्ही हे कितीने मल्टिपल करू 16 ने मग 16 ने जर मल्टिपल केलं कितीने हे 4 घेतले होते का अगोदर मी हा मग हे कट करतो मी आता हे कट करतो किती घेऊ बोला हे किती घेऊ 16 घेऊ का नक्की का हा मग इथे लिहायचं 16 ने आता गुणा 16 गुणिले x म्हणजे किती झाले 16x आणि 16 चौक किती झाले 64 आता चिन्ह बदलतील का नाही बदलणार ब्रॅकेट करायला जे हे मायनस होईल हे मायनस का होईल प्लस मी 16x प्लस आणि 16x मायनस काय झाले कट हे 64 काय झाले कट काय उरलं 0 पहा आता उत्तर हे आलं का हे आलं का हेच आलं ना हा मग याची मांडणी तुम्ही अशी करू शकता मी आता याला सिलेक्ट करतो हा पहा टेक्नॉलॉजी आपल्याजवळ काय काय आपल्याजवळ टेक्नॉलॉजी काय आता आहे ना टेक्नॉलॉजी आपल्याला याला छोटं करायचं मला बरोबर आहे का ना आता एक स्टेप करायची तुम्हाला फक्त जाऊ द्या पेन घ्या आणि लिहा बघा हा प्रश्न आहे ना तुमचा इकडे बघा त्याची मांडणी करून घ्यायची त्या डिव्हिडंडच्या फॉर्मॅट मध्ये काय लिहिले ते डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस किती रिमाइंडर असं आहे ना मग डिव्हिडंड किती आपलं डिव्हिडंड किती आहे हा इथंच लिहून घ्या वाटल्यास पुढे इथं लिहतो मी डिव्हिडंड किती आलं डिव्हिडंड किती आहे हे डिव्हिडंड म्हणजे पूर्ण प्रश्न किती आहे बोला ना एक्स क्यूब मायनस 64 एक्स क्यूब मायनस 64 ही स्टेप खाली लिहून टाकायची हा डिवायझर किती आहे एक्स मायनस 4 क्वेश्चन किती आहे हे वरती आलं हा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस रिमाइंडर किती आहे 0 पाहत असं आहे का असंच आहे ना कितवा प्रश्न झाला कितवा झाला आता किती पाचव्यामध्ये 2 आहे का अजून एक बाकी का चला बघूया पाचव्या कुठे स्लाइड नंबर किती आहे हीच का 14वी हाच आहे का बोला नक्की का हाच प्रश्न आहे का बराच मोठा प्रश्न आहे आता
बघा लक्ष द्या. याची मांडणी व्यवस्थित करा. चला लक्ष द्या. ही मोठी संख्या आहे ना. अरे प्रॉब्लेम तो नाही, माझं शर्ट आहे हे टच होते कुठतरी, त्याच्यामुळे ते येत आहे ते. कळलं का? हे पा तेच ना. हो ना. बरं लक्ष द्या इकडे. मांडणी व्यवस्थित पाहिजे. बोला इथून स्टार्ट करा. हा प्रश्न आहे तुमचा. 5x⁴ नंतर बोला डिग्री हळूहळू उतरा. 4x⁴ इथं 5 इथं 5. बापरे तर लयच वाढलं. काय झालं असं? अरे बाप, अरे बाप. लक्ष द्या इकडे. आता बघा याची डिग्री व्यवस्थित लिहा. या प्रश्नाची डिग्री व्यवस्थित लिहा. 5x⁴ किती आहे? 5. थोडी जागा सोडली पाहिजे आपण. काय सोडली पाहिजे? बघा 5x⁴ किती आहे? 5 प्लस बोला सांगा 4x⁴ नंतर 3x³ नंतर सांगा प्लस 2x². डिग्री बरोबर येते का? हा प्लस 0x प्लस किती 2. बोला डिग्री बरोबर आहे का? हे बा 5 5 नंतर 4 4 नंतर 3 3 नंतर 2 2 नंतर 1 काहीच नाही, याचा अर्थ 0 घेतला आणि नंतर 2. याला भाग द्यायचा आहे तुम्हाला x² - x ने. बरोबर का? प्रश्न बघून घ्या पुस्तकात. नक्की का? इथे रफ वर्क करूया. इकडे काय करणार? इथे रफ वर्क. इथे काय करणार बोला? रफ वर्क. बघा इथे किती रे? x² आहे. इथे 5x⁴ आहे. कितीची कमी आहे? 5x³ ची. इथे 2 आहे, इथे 5 आहे. ओरली पण करा आता. आता ओरली पण करू शकता. इथं 5 आहे, इथं 2 आहे. कितीची गरज आहे? 3 ची. मग इथे काय लिहू? x³ आणि इंटू किती? 5 लिहू का डायरेक्ट? कारण 3 आणि 2 किती होणार? 5 होणार. चला मल्टिपल करा. बोला 5x⁴ 3 आणि 2 किती झाले? 5. नक्की का? अरे नक्की का? आणि आता परत याने याला मल्टिपल करा. 5x³ -x किती होणार आहे? मायनस 5 3 आणि 1 किती झाले? 4. x⁴ किती? 4. इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? यांचे चिन्ह बदला. यांचे चिन्ह बदला. हे बा मी चिन्ह बदलण्यासाठी साइन चेंज करतो. हे बा हे होणार मायनस. काय होणार? मायनस. आणि हे काय होणार? प्लस. सांगा हे 5x² 5x² काय झाले? कट. हे प्लस 5 आणि 4 किती झाले? 9. 9 x डोक्यावर किती? 4. x डोक्यावर 4. कळालं काय? हे प्लस आणि हे प्लस किती झाले? 9x⁴ मायनस. आता किती? आता ही स्टेप ओढा. एक स्टेप ओढा. 3x³ इथं बघा. इथं दुसरा घातांक आहे आणि इथं कितवा आहे? चौथा घातांक. लक्ष द्या कितीची कमी आहे? 2 ची. आणि अजून 9 ची पण कमी आहे. रफर करायची गरज नाही, डायरेक्ट कळतंय. आता पहा इथं 4 आहे आणि इथं किती आहे? 2. कितीची गरज आहे? 2 ची. आणि अजून 9 ची गरज. प्लस प्लस हे पहा 9x². कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर किती झाले? 4. इकडे लक्ष द्या रे. 9x² आणि x². 9
स्क्वेअर आणि स्क्वेअर किती झाले, एक्सचा चौथा घातांक कितवा झाला, चौथा घातांक. नंतर सांगा 9 काय होणार, 9 गुणिले मायनस म्हणजे -9 स्क्वेअर आणि एक्सचा काय झाला क्यूब. बोला बरोबर आहे का. आता यांचे चिन्ह बदलता का नाही बदलत सांगा. मायनस असल्यामुळे चिन्ह बदलता का नाही बदलत. हा चिन्ह बदलता. बोला हे काय मायनस झालं, हे काय प्लस. 9 आणि हे 9 कट झाले. 9 x⁴ कट, हे कट. आता तुम्ही सांगा 9 आणि 9तून 3 गेले, लक्ष द्या रे. 9तून 3 गेले 6 एक्सचा क्यूब किती, 9 मधून 3 गेलो किती राहणार 6 एक्सचा क्यूब. नक्की का, खरं सांगा. अच्छा 6 एक्सचा क्यूब. आता पुढची स्टेप खाली आणा. कोणती आता, ही स्टेप खाली येईन ना. प्लस 2x⁴, 2x². आता तुम्ही सांगा इथं 6x³ आणि इथं x² आहे, कोणाची कमी आहे 6ची. अजून एका x ची कमी. काय लिहू, प्लस 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 सांगा 6x प्लस किती 6x आणि हा x³ बोला. आता 6 आणि हा x आणि हा x² काय झाला 6x चा क्यूब. 6x गुणिले x बोला मायनस 6x चा स्क्वेअर. चिन्ह बदलणार का नाही बदलणार बोला. वजाबाकी मध्ये चिन्ह बदलता का नाही बदलत. हा बोला बदलताना, नक्की बदलताना. हे मायनस होईल आणि हे काय होतील प्लस. आता हे 6x³ 6x³ काय झाले कट. आता हे 6 प्लस झाले आणि वरचे 2 6 आणि 2 किती झाले 8 एक्सचा कितवा घातांक झाला दुसरा. अजून किती बाकी आहे तुमच्याकडं ते 0x. 2x² नंतर किती आहे 0x. 0x लिहायची काही गरज आहे का, 0x लिहायची काही गरज आहे का. हा 0x लिहायची काही गरज नाही आहे का नाही. हा तर किती लिहा इथं फक्त 2 लिहून टाका. किती प्रश्नामध्ये 2. आता म्हणजे आपल्याकडे जागा पण नाही आहे आणि वरच्या स्टेप पण वाढवायच्या नाही. हे 0x लिहायची काही गरज नाही. आता तुम्ही सांगा इथं किती कमी, इथं 8x² आहे आणि इथं फक्त आपल्याकडे x² आहे. कितीने गुणू बोला ना, कितीने गुणू. इथं पहा ना प्लस. हा इथं x² आहे, इथं 8 ने घेऊ का. हा इकडचं पाहायचं आणि इथं ठेवून द्यायचं, जास्त डोकं नाही लावायचं. हे पाहायचं आणि ठेवायचं. 8x बोला स्क्वेअर. हा 8 गुणिले x 8x किती होणार 8x. मग 8x². चिन्ह बदलतं ना. हे मायनस आणि हे मायनस का होईल प्लस. हे 8x² काय झाले कट. खाली काय राहणार 8x + 2 किती राहणार आहे का बघा. आता तुम्ही लिहा डिव्हिडंड किती आहे. डिव्हिडंड तुमचा प्रश्न लिहून टाका. काय 5x⁴ पाचवा घातांक प्लस 4x⁴ मायनस 3x² 3x चा क्यूब नंतर प्लस 2x² प्लस 2. डिवायझर किती आहे, डिवायझर x² मायनस x. क्वेश्चन किती आलं बोला. क्वेश्चन 5x चा क्यूब प्लस 9x चा स्क्वेअर प्लस 6x प्लस 8. प्लस रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर आहे 8x -2 प्लस 2 आहे ना बा. प्लस 2 आहे ना. हा कळाला प्रश्न. कितवा प्रश्न होता 5वा. अजून आहे का त्याच्यात काही. 6व्यातला एकच राहिला का, लगेच होऊन जाईल. लक्ष द्या. हे कळालं ना. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. घरी जाऊन 2दा 3दा करायचं. कितीदा करणार. आता बघा शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न सगळ्यांना आवडत असतो आपल्याला का नाही आवडत. हा प्रश्न बघा. प्रश्न पाहून घाबरायचं नसतंय, प्रश्नाकडे बघायचं असतंय.
आणि बघितल्यानंतर विचार करायचा. तर बघा लगेच 5 मिनिटात हा प्रश्न मी सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या, प्रश्नाला घाबरू नका. जो प्रश्नाला घाबरेल तो संपला, तो मात्र संपला. राईट डाउन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन सिम्प्लिफाय. अल्जेब्रिक एक्सप्रेशन ने सिम्प्लिफाय करायचं आहे, तिथं किमती नाही. देयर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म ऑफ लेंथ किती आहे 2a² + 3b². बरोबर आहे का रे? पुस्तक बघा, लेंथ हीच आहे का? आणि ब्रेथ आहे a² + b², हेच आहे का? बघा, फार्मर यूज अ स्क्वेअर शेप प्लॉट टू द फॉर्म आणि बिल्ड अ हाऊस. एक घर बनवलं त्याने चौकोनी, आणि चौकोनी घर बनवल्यानंतर त्या साईड होती प्लॉटची a² - b². प्रश्न बघा, सपोज मी तुमच्यासाठी एक शेत घेतलं. काय घेतलं मी? शेत घेतलं. काय घेतलं बोला? काय आहे? शेत. ही शेताची लांबी आहे आणि ही शेताची ब्रेथ आहे. लांबी आणि रुंदी, लांबी आणि रुंदी. लेंथ किती आहे? इकडे बा, लेंथ बघा, लेंथ आहे 2a² + 3b². ब्रेथ किती आहे? ब्रेथ आहे a². हे बा, a² + b². शेतकऱ्याने काय ठरवलं? म्हणजे मी मला एक चौकोन घर बनवायचं. इथं काय बनवायचंय? काय बनवायचंय? आणि त्याची साईड आहे चौकोनाची a² - b². a² - b². चौकोनाच्या सगळ्या साईड कशा असतात? सारख्या. आणि बाकीच्या उरलेल्या शेतात आपल्याला शेती करायची. काय करायची बोला? हे ग्रीन झोन दिसतंय का? ग्रीन झोन मध्ये शेती करायची. आपण काय करायची बोला? हा, इथं शेती करायची. आणि इथं काय करायचं? घर बनवायचं. हे काय करायचंय? घर. हे काय करायचंय बोला? घर. पिवळ्या कलरचं घर आणि हिरव्या कलर मध्ये शेती. बोला, पिवळ्या कलर मध्ये घर बनवायचं, ज्याची साईड a² - b² आहे आणि बाकी शेती आहे. शेतीची लांबी 2a² + 3b² आणि ब्रेथ आहे काय? आणि त्यांनी काय विचारलं? व्हॉट इज द एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉर्म. म्हणजे हा जो हिरव्या कलरचा काढलेला भाग किती आहे? मग काय करू? मोठा एरिया काढू, त्याच्यातून छोटा एरिया मायनस करून टाकू. आणि मोठा एरिया ऑफ रेक्टँगल, लांबी गुणिले रुंदी. आणि हा चौकोन आहे, साईडचा स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरचा एरिया काय असतो? साईड स्क्वेअर. मग काय करणार बोला? मग असं लिहिणार मी. कसं बा? लेट बी कन्सिडर लेंथ is 2a² + 3b² and breadth is किती? ब्रेथ किती आहे? a² + b². हा, नंतर ही जी शेती आहे तुमची, कोणाची? ही शेती. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ काय? हा, रेक्टँग्युलर झाली नाही. रेक्टँगल काय असतं? लेंथ मल्टिपल बाय ब्रेथ. लेंथ मल्टिपल बाय काय? ब्रेथ. मग लेंथ किती आहे? 2a² + 3b². ब्रेथ किती आहे? a² + b². a² + किती? b². आता गुणाकार करायचा डायरेक्ट. बोला, 2a² गुणिले, याने खाऊ आणला, याला पूर्ण वाटला, a² + b². इकडे पहा, याने खाऊ आणला, हा, तर दोघांना वाटला, a² + b². मग याने दोन a² गुणिले a². परत याने खाऊ आणला, याला वाटला, 2a² गुणिले b². परत याने खाऊ आणला 3b² गुणिले a². नंतर याने खाऊ आणला 3b² गुणिले b². लक्ष द्या. मग 2a², a चा कितवा घातांक झाला? चौथा. किती झाला? प्लस 2a² b². नंतर 3 a² ला अगोदर घ्या, b² ला नंतर घ्या, घेऊ शकता असं. प्लस 3b चा चौथा घातांक. स्क्वेअर आणि स्क्वेअर किती झाले? चौथा घातांक झाला ना.
काय नाही झालं? हा, मग हे 2a² प्लस इंटू बी स्क्वेअर आणि 3a² b² अगोदर घेतलं. याची बेरीज करा. 2a चा चौथा घातांक 3 आणि 2 किती झाले? 5. a² b² सारखे आवळे जावळ्यांची बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो. प्लस 3b चा चौथा घातांक. याला एरिया ऑफ हा पूर्ण एरिया जो फॉर्म घेतला होता ना त्याने, राइट द इन्फॉर्मेशन फॉर्म द अल्जेब्रिक एक्सप्रेशन सिंपल. देयर इज अ रेक्टेंगुलर फॉर्म. हा कोण आहे? रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगुलर फॉर्म. फार्म म्हणजे शेती. फार्मचा अर्थ काय होतो? शेती. एरिया ऑफ फॉर्म किती आले? 2a⁻⁴ किती आला? चौथा घातांक 5a². हा 5a² b² आणि 3b चा कितवा घातांक आला? चौथा. आणि 2a चा कितवा घातांक आला? चौथा. इथपर्यंत काही अडचण नाही. आता काय करणार माहितीये का? आता याच्यात कोणता पेन व्यवस्थित दिसेल रे? ब्लॅक चालेल का व्यवस्थित? चला ब्लॅक घेऊन पाहू. हा, आता इथपर्यंत काही अडचण नाही. एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ काय करणार? स्क्वेअर एरिया ऑफ प्लॉट. एरिया ऑफ प्लॉट साइडचा काय राहणार? स्क्वेअर. साइड इंटू साइड. साइडचा काय? स्क्वेअर. एरिया ऑफ प्लॉट कसा आहे? स्क्वेअर एरिया ऑफ प्लॉट कसा आहे? स्क्वेअर आहे ना. एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ प्लॉट असे लिहू शकता. एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ प्लॉट. साइड किती आहे? साइड किती आहे? a² - b². a² - b². साइड गुणले साइड करा. a² - b². असं लिहायला काही अडचण नाही. बोला. हा, दिसतंय का? ब्लॅक कलर दिसतो का तुम्हाला? हा, ते वाटलं त्याचा कलर चेंज करू. हा करू का? दिसेल का? हा बघा, a² दिसतो ना? हा दिसतोय. हा का व्हाईट घेऊ? हा a². a² - b². नंतर -b². a² - b². आता दिसला नाही तुम्हाला है ना? आता थोडस इरेजर करतो. इरेजर घेतो. कलर कोणता घ्यावा? इथं कोणता घ्यावा? व्हाईट घेऊ का? व्हाईट घेऊ. हा चला. a² a² मायनस काय झालं? b². -b² गुणिले काय झालं? a² - b². डायरेक्ट गुणाकार करा. चला. a² गुणिले a². a चा कितवा घातांक झाला? चौथा. a चा चौथा घातांक. नंतर a² b². नंतर b² गुणिले a². पहिले सुरुवात येणे करून टाका. a² नंतर b². नंतर b² b². b चा मायनस काय होतील? प्लस. b चा कितवा घातांक? चौथा. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. काय म्हणणार? बोला. आणि हे इक्वेशन नंबर 1. आता सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 2 सबट्रॅक्ट फ्रॉम 1. फ्रॉम काय? 1. इक्वेशन 2 मात्र सबट्रॅक्ट करायचंय. कोणातून? 1 मधून. मग आता माझ्याकडे जागा नाही, इथं घेऊ का? ही डायग्राम कळाली की तुम्हाला? स्क्रीनशॉट काढून घ्या, बघून घ्यायची डायग्राम. मी इथं लिहू का? याचं आता मला सबट्रॅक्शन करायचंय. काय करायचंय? आता जर मी स्लाइड चेंज केली तर चला जाऊ द्या. स्लाइड नाही चेंज करत मी. आता काय ती जागा थोडस वरती. आहे थोडीशी जागा. अरे वा, भरपूर जागा आहे. सबट्रॅक्ट करायचंय. बोला. मग इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचंय. कशामधून? फर्स्ट मधून. सांगा. मग सेकंड मधून फर्स्ट मायनस करायचं. सांगा पटकन. हे बा. बोला. सेकंड काय? सगळ्यात मोठं इक्वेशन सांगा. 2a चा चौथा घातांक प्लस 5a² b² प्लस 3b चा चौथा घातांक. आणि ते काय आलं पहा? a चा कितवा घातांक आहे? चौथा. नंतर मायनस a² b². अरे किती ते पण मोजून घ्या ना. a चा कितवा घातांक आला? चौथा आला ना. a चा चौथा घातांक आला. हे -1 किती झाले? 2 झाले ना. 2a² b² प्लस b चा चौथा घातांक लिहू शकतो ना असं.
हा -1 -1 किती झाले -2 -2 प्लस किती लिहू b चा कितवा घातांक आहे चौथा b चा कितवा घातांक आहे चौथा म्हणजे या प्रश्नात गुणाकार पण आहे बेरीज पण आहे वजाबाकी पण आहे सगळे पूर्ण प्रॅक्टिस सेटचे सगळे प्रश्न आले याच्यात हा बेरीज करायची का वजाबाकी करायची बोला वजाबाकी हे बा मोठा एरिया होता त्याच्यातून एक छोटस शेती म्हणजे हा तुमची शेती होती फार्म आणि हा तुमचा प्लॉट होता फार्म मधून प्लॉट मायनस करायचंय काय करणार आहे मायनस चिन्ह बदलतील हे काय होणार मायनस हे काय होणार प्लस हे काय होणार मायनस हे काय होणार मायनस हा याच्या पुढे काहीच नाही याचा अर्थ 1 आहे 2a चा चौथा घातांक मधून 1a चा चौथा घातांक कट करा 1a चा चौथा घातांक 5 आणि हे 2 5 आणि हे 2 सांगा 5 आणि 2 किती झाले 7 a स्क्वेअर b स्क्वेअर हा हे b च्या पुढे काहीच नाही याचा अर्थ 1 आहे 3 मधून 1 कमी करा 2 b चा चौथा बघा एवढी शेती आहे आपल्याजवळ आहे का उत्तर हेच आहे का हे हा मग एवढी शेती आहे 1 a रेस टू किती आहे चौथा घातांक 7a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 2b चा चौथा घातांक हाच आहे का बघा नक्की सांगा याला तुम्ही असे लिहू शकता a चा चौथा घातांक प्लस 7a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 2b चा फोर्थ पॉवर काय द एरिया ऑफ रिमेनिंग फार्म यालाच म्हणणार द एरिया ऑफ रिमेनिंग फॉर्म म्हणजे उरलेली शेती किती आहे तर एवढी आहे कळालं का नक्की स्क्रीनशॉट काढायचं काय स्क्रीनशॉट काढायचं आणि ह्या आपल्या प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या ऍप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यायचं प्रत्येकाने नंतर प्रत्येक विद्यार्थ्याने हे आपलं प्राईड रायडर सर जे आहे हे YouTube चॅनल याच्यावर कंटिन्यू तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा लेक्चर आवडलं तर लाईक करा घरी जाऊन मात्र सगळं बघायचं ठीक आहे धन्यवाद